श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गोंदवलेकर महाराज देहात असतानाची ही हकीकत आहे। एकदा काय झाले, श्री भाऊसाहेब केतकर गोंदवल्यास होते आणि त्यांना भेटण्यासाठी एक वर्तक नावाचे गृहस्थ आले। त्यांनी पाहिले श्री महाराजांभोवती हा सगळा गोंधळ, बायका, मुलं व इतर माणसं त्यांच्या भोवती होती। ह्या वर्तकांची कल्पना साधू म्हणजे गंभीर माणूस। त्यांनी भाऊसाहेबांना विचारले, अरे तू काय पाहून यांच्याजवळ राहिलास? भाऊसाहेब म्हणाले, अरे आज मी 9 वर्षे इथे आहे, पण या गृहस्थांच्या तोंडून मला अमुक हवं हे मी ऐकलेलं नाही। कुठल्याही प्रसंगात त्यांनी कधीही हे मला हवं असं म्हणाले नाहीत। त्यानंतर कोणीतरी श्री महाराजांना हे वरील संभाषण सांगितले। त्यावर श्री महाराज म्हणाले, अरे मी मागू कशाला? तहान लागली की कोणीतरी पाणी आणून देतो, भूक लागली की जेवायला बोलवतो, मग मी मागू कशाला? हे कसं होतं असं श्री बाबा बेलसर यांनी वाणीरूप अवतारात असणाऱ्या श्री महाराजांना विचारलं। तेव्हा श्री महाराज म्हणाले, याला खात्री असते की मला जगवायचं असेल तर मला भूक लागली आहे म्हणजे अन्न तयार असलंच पाहिजे, तहान लागली म्हणजे पाणी असलंच पाहिजे। काय दृष्टी आहे! याचा अर्थ असा की जिकडे ही वासना, इच्छा होते ती पुरवणारी व्यवस्था जगामध्ये आहे, तिथे आपण आड येतो अहंकारामुळे। ते येऊ नये हा परमार्थ। मला जे मिळवायचं आहे ते मिळेल, माझ्या आतमध्ये ती इच्छा आली आहे ना, ती तृप्त झालीच पाहिजे। आपण काय करतो तर त्याला हट्ट लावतो, म्हणून सगळी भानगड होते। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ।